जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आहे ना इकडं आलो होतो. या टाकीत पाणी किती पाहायला बघू शकतो. टाकीत पाणी कमी राहिले तर आता भरायचं आहे. इकडून ही नळी आहे, हे असं जुगाड लावून नळी लावून पाणी आणले तर वरच्या टाकीतून भरतो ती टाकी. तर मित्रांनो आता इकडं आलो होतो आपल्या आंब्याच्या झाडांना पाणी द्यायला. बघू शकतात की पाणी चालू आहे. मला एक समजत नाही, भांड्यात खाद्य आहे का खाद्यात कोंबड्या आहे. बघू शकता तुम्ही, आपल्या कोंबड्या मेल्या अतरंगी बरं का. भांड्यात जाऊन खाद्य खाते. आता इकडून खाद्य खायची आहेच ना, तरी बी काहीतरी एडेचाळे करायची म्हणून भांड्यात जाऊन काय कोंबड्याच बॅग करे आपल्या. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. बघू शकता तिथं असं उकरून ठेवलंय. उंदरं म्हणजे आपले इथं घुशी आहे, त्यांनी उकरून ठेवले. बघू शकता इथं असं उकरून ठेवले. का बरं का असं उकरून खालून त्या कोंबड्यांच्या ह्याच्यात जाऊन मग त्या कोंबड्या खायसाठी. म्हणजे आता इथं आहे ना मी थायमेट आणणार आहे. थायमेट आणि ह्या हॉलांमध्ये ना टाकून देणार आहे. म्हणजे ना त्या मरून जातील किंवा मग इथून निघून जातील आणि तो थायमेट असं टाकूनच देतो. तुम्ही बघू शकतात आपण परत एकदा टुनटुनावरती आहे. आणि यावेळेस माझा भाऊ आहे माझ्यासोबत. आपण चाललो आहे इकडे माळावरती. आपण शकतात असे इथं हे नळ आहे त्या साईडनी, म्हणजे असे काडाने कॉन्क्रीट टाकू राहिले ना, तर मग त्याच्यामधूनच अशी आपल्याला सेपरेट अशी दाबून पाईपलाईन काढायची, याच्यामध्ये खाली दाबून द्यायची आहे. तर मग त्यासाठी इकडे आलो तर पाईप बीप तर त्यांना आणून दिलेलं आहे. आता गेले जेवण करायला. हा मा भाऊ म्हणतो मला गाडी चालवायची. तर आता आहे ना चाललो होतो गावात स्प्लेंडर घेऊन. आपल्या बाबाला तांबा पुढे आणायची होती. तर मित्रांनो आलो होतो आता कटिंग करायला. कटिंग करायला पाहिजे ना, असं फिरून मी नाही चालणार. क्षमा आल्या कटिंगच्या दुकानात येऊन बसलोय, पण असं वाटू राहिले स्वतःचं दुकान आहे का एवढा शायनिंग मारून राहिलोय. तर चला भेटतो कटिंग बिटिंग करून. काय मग पब्लिक, आला ना तुमचा भाऊ कटिंग करायला. लई दिवसापासून कटिंगच नव्हती केली. बघू झाला आता कटिंग बिटिंग करतो आणि भेटू तुमच्याशी परत. क्षमा आयला कटिंग केली, पण एवढा शायनिंग कवर मारून राहिलो डायरेक्ट शाहरुख खान सारखी फील येऊ राहिली. मित्रांनो आलेलो आहे मस्त कटिंग बिटिंग करून. आता कुठं चांगलं वाटू राहिलं एकदम. तुम्हाला बी चांगलं दिसत असेल तर मग आता करूया आपण इथं ब्लॉग एंड. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब मित्रांनो. बाय बाय. शेअर करणाऱ्याला पण सबस्क्राईब करायला सांगा बरं का.